हे पोरी अगं अशी काय येडेवणी बघायला लागली? हा आगी रानातला कोटा आहे आपला. गावातला बघ 2 महिन्यामध्ये बंगला असा तयार होतोय की नुसती बघतच राहा. हे संतोष काय करतो रे घरात? अरे इकडे या पोरीला जरा घरात न्यावं, कपडे वगैरे बदलायला सांगावी. का मला तर चांगलंच वाटतं ना. नवीन नवीन तसं होत असतं. तसं ठिकाणी बघ ना किती भारी वाटत. संतोष हे पोरा. हा बापू आलो. का हो बापू? जरा इकडे. हे बघ पटश्री घेऊन पुरीला गावात जा आणि आपलं गावातलं बांधकाम चालू आहे ना ते सगळं दाखव तिला. म्हणजे कसं आरतीचे मला थोडं समाधान वाटेल. आहे काय लगेच जातो. थांब थांब. आणि काय रे हे हार गळ्यात घालून दिवसभर हिंडार आहेस का काय साऱ्या गावात? हा जा. निघालच का रे? हो लवकर या रात्र व्हायच्या आधी. आणि जा.
चला म्हशी आणायचा टाइम झाला, उशीर करून भागत नाही. अलगद पापणी एकटक धरलिया, तुझ्याच ग मिठी मंदी काळजी ही सरलिया. अलगद पापणी एकटक धरलिया, तुझ्याच ग मिठी मंदी काळजी ही सरलिया. तुझ्याच नावाचं डोरलं गळ्यामध्ये. बापू काय झालं हो बापू? इकडे इकडे काय झालं बापू? पोळीला अजिबात त्रास देऊ नको बरं का. अहो बापू, नाही देतो म्हणलं हो तुम्हाला. आता तुमचं काय करू का? त्याची बापू, मी काय सांगतोय ते ऐक नीट. जर पोरीला त्रास दिलेला कानावर आला तर तोंडात दात आणि भुगणाला हात ठेवायचा नाही. हा झोपू का मग आता? झोप. सांग त्याला लक्षात आहे ना. हो. झोप. मोगऱ्याच्या फुलावानी वाटाचं कुंपण, तुझ्या माझ्या संसाराचं भेटू दे रे अंगण. तिच्या रानामध्ये आवाज काही येत नाही म्हणल्यावर पोरग काही त्रास देत नाही. आता निवांत झोपायला काही हरकत नाही. लई वाजू नको बापू.
होय पल्लवी, काय झालं का फुगून बसायला? अय असं बसू नको बरं का, बापून बघितलं तर मलाच खवळ त्यान पुरीला काय म्हणला बिनला का काय. मला सांग बरं काय झालंय. काय झालंय ते सांग ना मला. तुला नसलं बोलायचं तर नको बोल, जातो मी. सांग बरं आता काय झालंय. अहो मला इथं करमनाच झाले. पण त्यात रात्री तू कसलं पण प्रेम करते एवढं हळू ढक्कलगाव पिपळगाव. अगं मला सुद्धा लय जोरात प्रेम करायची इच्छा झाली ग, पण ते आपले बापू मला रात्री धमकी दिली होती. टाचीने पडलेला आवाज जरी आला तर तुझं काय खरं नाही. मग त्या भीतीनं मग मी सगळं भेदभेद केलं माहिती आहे. त्या बापू बिपूचं मला नका सांगू काही. आज रात्री सगळं जोरात झालं पाहिजे. बरं ऐक मी काय म्हणते, काहीतरी जुगाड करतो. समजून मी काहीतरी डोकं लावतो. हो करावंच लागतंय, नाहीतर मी नसते इथं राहत. होय असं नकोय म्हणू, मी करतो ना काहीतरी. संतू, अरे रातभर बायकोशी गुलगुल करायचं असतंय, दिवसभर नाही. जा रानामध्ये, गड्याला काय हातभार लाव की तिथं. अरे जातो का नाही? हा जातो बापू. हो बोला मालक. मालक बिलक राहू दे बाजूला. अरे बापू रातचा खेळच होऊन द्याय ना तर. अरे नको मला बिल करून टाकले. तुला काहीतरी करावं लागतंय का. आवाजाशिवर खेळायला काय आहे का मजा. असलं काम म्हणलं की आमची आठवण येते. मित्र कशाला असतात, फक्त येस तरी हाणायला. काय बी करू नका, बापूचा बंदोबस्त करावा लागतोय बघ तुला. आता बायको जाईन उद्या निघून. तुझं सगळं गोड्यावर असतं का रे? आज नाही जमत बघ, उद्या येतो. अरे उद्या असतंय का, आज जाईन ना माझं धरण फुटून. आजच्याच करावं लागते काय करायचंय ते. बापूचं बंदोबस्त म्हणलं कुठल्या प्रकारचा करायचं रे? एक काम कर, नवीन काय करायचं नाही, आपली जुनीच हलगीचा बंदोबस्त कर. इकडे तो हलगी वाजली, मी तिकडे बराबर नाचतो. हा तू हो पुढे, मी येतो कामाचे कपडे काढून. लवकर ये बर का, उशीर करू नको, नाही तर धरण बिरण फुटायचं. हा ए बाबा जा, तुझ्या सारखं तरी नुकसान असते. फोन यायला काय घ्यायला येते का नाही काय तुझ्या. फोन तर लाव. किती वेळ झाला नुसतं असं कपडे काढून बसवलं आणि सारखं सारखं काय त्या फोन मध्ये. अगं लय महत्वाचा फोन आहे. असलं भारी आज रातच्या नियोजन केलंय ना आपलं.
नाही तुला खुश करणार आहे. तुला बी वाटलं पाहिजे नाही नवऱ्यानं काय नियोजन केलंय. अगं आला. दूधच पितो. हॅलो बाबा, हॅलो, वाजवू का? 2 मिनिट थांब. थोडं चोळू देण्याला का? बाबा पाहुणे बारा वाजले त्या. बर बर बर, एक काम कर, वाजव जोरात. मी भी इकडं वाजवतो. बाबा गिरदान का? आपला दिघाला तुझ्या मोकड्या मनाला. काय चाललंय जालूबा? डायरेक्ट भाजीत आमच्या कोटेत कुठं घुसायला लागला? अहो बापू, देवाला निवद घेऊन जायला का निवद आणलात? रात्रीच्या 12 वाजता कोण्या देवाला निवड ठेवायचं चालणार? तुमच्या कोट्याच्या पलीकडे आहे म्हण की एक देव तिथं. अरे मग तिकडून आणखी येणार, माझ्या कोट्यातून कुठं निघालाच? अहो बापू, तिकडून लय चिखल आहे. गुडघेत गप्पा झाले तर नदीला पाणी आलंय म्हणून इकडून जायला होतो. बर बर, जावा बाबांनो जावा. वाजव रे. त्याला फोन होतो पैसे बाई. कोण आला? कोण आला? हॅलो. बर बाबा, संपला बाबा तुझा रात्रीचा खेळ. लय जोरात झाला बघ. पैसे कसं करतो मग ते हलकवाल्याच्या? हे बघ, आता हे तर झालंय गरम वातावरण. इथून काय उठायची इच्छा नाही माझी. हा ती माझ्या बोकांडी बसल बाबा. पैसे तुला उद्या देतो. बर बर, जा आता. उद्या देवं लागते तर बरं का? पण अरे देतो, नको काळजी करू. देतो म्हणते. ठेव. देईन करू ते उद्या ज्याला देते देते. नाही दिल्यावर त्याच्या हलक वाजून बसायचं बोकांडे त्याच्या. दुपारी त्याला द्यायचं. देतो जातो. बापू, ही पल्लवी म्हणते रानात कर म्हणाय. तिला गावात जाऊ का घेऊन फिरायला? अरे गावात कशाला नेतो? गावात काय दाखविणार आहेस? अरे मोठ्या महादेवाला घेऊन जा की. मोठ्या महादेवाला? हा बर बर, जातो मग. ए पोरा, अरे नुसता जातो काय? हे बघ, राहू दे जाऊ. आणि हे बघ, तिथं गेलास का नाही, पड्याला मोठा धबधबा आहे. ती धबधबा दाखव, पण जरा काळजी न बरं का. हो बापू. पोरीचा पाय बी सटकल, हाताला धरून व्यवस्थित. आणि लवकरच घरी यायचं. बर बापू, येतो की लवकरच येतो. काळजी घे बाबा.
पल्लवी अगं बापू म्हणल्यात गावात नका जाऊ मोठ्या महादेवाला जा तिथं लय भारी असते बघ जत्रा भरल्यासारखंच एक काम कर आपण जाऊ पडदिशीनं लवकर यायला सांगितले चल बरं आपण लय गर्दी असते तिथं किती मजा तुला येते आणि साडी तू चेंज कर दुसरी घाल की तुम्ही पण बदला की शर्ट अगं चांगलं आहे की नको फ्लॅपवाला चांगलं दिसतंय तुम्हाला बरं चालतंय चल बरं बापून सांगितलंय लवकर या म्हणून हो. पल्लवी अगं तुझं जरा लवकर आवर हा मी तुझं गाडी काढतो पानावल्या नैनामंदी फिरतीच ढासण येडवल मन माझ घालतला येसन रुपड भारी तुझ खुणवत लाजण फिरतीच्या रानामंदी धान धान धावण अहो कशी दिसते मी कसं सांगू तुला लयच भारी दिसायला लागली ग एक काम कर माझ्या संग चल पडदिशीने तुला काजळ लावून आणतो चल ये लवकर अहो अरे अहो अहो पहिले आपल्याला नंतर बापू यायच्या आधी पडदिशी अगं लय शिक्षी दिसायला लागली ग तू अहो बापू येत्या अगं बापू आता नसत्यात येत काम करू ना आपला रातचा खेळ दिवसाच खेळू देवाला जायचं आपल्याला काय होतंय चल ना पल्लवी चला लवकर उशीर व्हायला आपल्याला अगे ये ना लय शिक्षी दिसायला लागलीस ग तू काय माझं सगळं आता चढी अहो अहो कशी दिसते मी लय भारी दिसायला लागलीस ग माझी चटी चोरी झाली काय बोललं झालं अगं हे गाडी धुतली ना चढी ओली होईन पुसतो थांब चल लोक बॅग घ्या कशाला घेतली बॅग ही अहो त्यात पाण्याची बाटली आणि माझा फोन टाकलाय बस लवकर ते नीट बसते का बापूला थोडा प्रसाद वगैरे आणू काहीतरी आपलं पेढा बिडा काहीतरी हे का ना
पल्लवी हं? मी आपलं रातच्या खेळाचं नियोजन करून येतो पडदेशी ना. बापू आले की त्यांना सांग गावात गेलाय म्हणून. लवकर या, तोपर्यंत मी कपडे चेंज करते. ऐ कपडे बिपडे चेंज करू नको, राहू दे असंच. मी काढतो ना संध्याकाळी आल्यावर. पानसट माणूस आहे, या लवकर. 65 नाही, बायको एवढी शिक्षी भेटल्यावर कोणाला दम निघेल. अहो गाडीवर जावा की. अगं गावातले मित्र गाडी मागतात म्हणून नेत नाही. बरोबर आहे, या लवकर. हो हो. संतोषराव काय म्हणते मग रात्रीचा खेळ? अरे भावा लय जोरात चालू आहे. हो की पैसे ठेव तिथं. बरं संध्याकाळ कधी येतो? आज नाही जमत मला, माझ्या मागे लय काम आज. ए अर्थच करू नको का? आज नाही होत जमत. नाही नाही काय सांगू नको, तुला यावं लागतंय. तू जातो का नाही? तुला इस्त्रीत पळून बघ. तो ऐका जा बरं इथून. बर तू लयच लागला आता हे करायला. थांब तुला नंतर दाखवतो. हा तुला जा मला कळतंय का? लय लागला तू आता शानपणा करायला. किती वेळ झाला होते फोन डवचताय, पडा की काय इथं. बापूला झोपू दे ना. झोपले असतील आता, जातो बघून. बरं बघतोच झोपल्यात का नाही. नाही झोपले. मग आता एक काम करू, आपल्या खालच्या शेतात चल, तिथं रातभर आपला खेळ चलवून देऊ. तिथं आवाजाचं बी टेन्शन नाही, काय नाही, किती बी आवाज कर. एवढ्या रातचं मला अंधाराची लय भीती वाटते हो. भीती वाटची मग वाघासारखा तुझा नवरा आहे, काय भीती ग? अगले सकाळपासून मी कंट्रोल केले ग. उठ एक काम कर, सिटे ये आपल्याला खाली हात राहील. उठ लवकर, पलीकडला खंडीत बिगी. खंदीला योगाच्या पाठीमाग. दी पहिले रात्रीच्या खेळासाठी काय काय करावं लागायला. वायर आहे वरी वायर आहे, असा दणका देऊ ना आता काय वगैरे भेटून जायचं आता. काय होईल टोचायला लागलं मला. अगं ही जनावराला गाजरात लावलंय हे घरी. असं ही रात्रीचा खेळ रंगीतो. रात्रीचा खेळ खेळून आता मोकळ्या मनानं.
पल्लवी जेवली नाही होय तू? स्वयंपाक तर सगळा तसाच पडलाय. जेवायचं एवढे भांडे घासून. अगं खाऊन पिऊन काम करायचं असते ग. अहो माझ्या पोटातच दुखायला लागले. पोटात दुखायला लागलं? चल 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 दवाखान्यात जाऊ लगेच. काय दवाखान्यात जायसारखं एवढं काही नाही असतं आमच्या लेडीजचं ते. हा ते तुमचा महिन्याचा खेळ झालाय होय. आता आमचं 4-5 दिवस उपाशीच म्हणायचं. काय पानसट माणूस आहे बाई. जा मला विस्पर घेऊन या गावात जाऊन. बर बर. हे ते बार का आणू का मोठं आणू? आणा जसं आणायचं तसं. बर बर. दुसरं काय तुला? चॉकलेट, लॉलीपॉप बिलीपॉप काय? हे झालं की लगेच थोडं जेवण करून घे. हो बापू. बोला. अहो पल्लवीच्या पोटात दुखायला लागले. मी येतो गावातून जाऊन. पोटात दुखायला लागले? आज गावात जाऊन काय गोळ्या घेऊन येतो काय? रिक्षा बोलव आणि ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाऊन तिला. अहो बापू दवाखान्यात नेण्यासारखं नाही काय झालं. अरे धोत्र्याचं बेबी खाल्लंस का काय तू? पोटात तर दुखत आहे आणि दवाखान्यात यायचं नका म्हणतो. अहो बापू ते प्रॉब्लेम नसते का बायाचा महिन्याचा, ते आलाय. हां बापू पटदिशीनं गावात जाऊन विस्पर घेऊन येतो. त्या अडचणीमुळे त्या पोरीच्या पोटात दुखायला लागले. आणि तू बाहेरचं तेलकट कशाला खायला आणतोस? ती काय खायची वस्तू आहे वय? अरे मग काय आणतोय काय तू? अहो ती लावायची वस्तू असते, ती तसा घोटाळा झाल्यावर. बघ बघ काय असेल ती बघ. बरं पैसे द्या. घे. हे बघ 5-6 फळं घेऊन ये पोरीसाठी. जरा लवकर ये. पोटात दुखतंय तरी पोरगी तशीच काम करते. अगे ये पुरी कशाला काम करायली ही? दुखतंय नव तुझं? जा बघू तू आराम कर तिकडे जाऊ. झालं बापू एवढं झालं की आरामच करणार आहे. तुला सांगितलेलं कळतं ना? उठ बरं उठ आराम कर जाऊन. ए पुरी जाऊन आरामच करायचा आहे बघ तिथं. हा बापू मी जनावर बांधल्यावर धुतो राहू द्या. संजू मी धुतो तू गावात जा आणि पेंडीचं पोतं घेऊन ये. बर बर बर. जा बघ लवकर. आयला बापू हिरीवर काय करायला? पल्लवी कुठते आणले? राहू दे तिथं. बरं झोप. फळं बी आणलेत खायला, ती खा आणि नंतर झोप मग. नंतर खाते आता झोपते थोडी. बरं झोप मग. हा मी थोडं बापूला काम करू लागतो.
आणलं कर पुरीला खायला? हो बापू आणलंय. ती झोपली नंतर खाते म्हणली. बर. आणि हे बघ 2-4 दिवस ती जवळ जाऊ नको. आलं का लक्षात तुझ्या? अहो बापू मला सांगायची काय गरज आहे होय? नाही तसा तो हुशार आहेस, पण राखेल पशी टेंबा गेल्यावर भडका होत असतो म्हणून तुला सांगितलं. माझा नाही बडका होत. आता काय कर, हे सगळं उचलून घेऊन जाते. पल्लवी साडी लय शिक्षी दिसते ग. अशी साडी घालून आली का नाही मला लगेच काढू वाटते. हो दाबा. पल्लवी वरच्यावर घ्यायचा काय खेळ उरकून? हे काय पागल माणूस आहे. दाबा ग वर दाबा थोडं. लय वर नको का दाबायला हो. दुसरं दाबायची इच्छा होती माझी. बापू त्यांना बोलवा तर. संतोषराव कसं होत आहे? हा काय नाही बापू काय नाही. आता जर वळवळ केलीच तर म्हशीच्या कोट्यात झोपी बघ. गप पड उग. सांगितलेलं कळत नाही येड्याला. फिरवच का वाल खाल्ला? हो बापू. बरं बघ जा बरं खालच्या तुकड्यात मिरच्याला ठिबक लावून. बर बर. बापू पल्लवीला जाऊ का खालच्या रानात घेऊन? आता पल्लवीला कशाला नेतो आणि खाली? ती चुकाडीची भीती. अहो ते मला म्हणत होते खालचं रान बघायचंय. लगेच येतो की घेऊन? जा घेऊन बघ. बर. पल्लवी अगं बापू म्हणल्यात खालच्या रानात जावा. चल बरं राहू दे ती. हा मग एवढं गायला उस्कट टाकून देते. अगं मी आलो टाक. चल लवकर. अहो दमाना बापू तिकडे गेले. तू बापू तिकडे आहे तर पाठीशी इकडून इकडून इकडून. पल्लवी आज 2-3 दिवस झाला आपला खेळच झाला नाही. चल की उरकून. कुठे दिवसात? अगं उसात तर खरी मजा येते ग. नाही बाई मला नाही कम्फर्टेबल वाटत इथं कसलं. अगं मी करतो ना कम्फर्टेबल तुला. ए माकडा. बापू काय करतो रे इथं? काय नाही बापू.
हिला ऊस खायचा होता म्हणून आलोय घेऊन. लय बी नको तिला उच्चारू, तिचं नाक गळल. हो हो बापू हो. हा लवकर जा खाल्ल्या तुकड्यात. हे काय खालच्याच रानात चाललोय. अरे कुठून चालला? हे काय इथून जातो की सरीतून. आणि त्या पोरीचं पदरणांग झाकून घे, 5 आटानं चिरण. हो ये बघ बापू, यायचं का वरतून? हो बापू येतील. आता येत नाही बापू, 2च मिनिटात होईल. चल ना. इथं असतं का हो? अगं तर माझी तळमळ घे ना समजून. तू मला सांग बरं, 2-3 दिवस झाले खाडं झालंय. मग आज फ्रेश मस्त पैकी, लई वेळ नाही लागत आता, जवळ चालय सगळं. चल की, चल ना चल ना. चल की. बरं चला बाबा, तुमचं पण काय काय. बापूंनी जनावरला पुष्कळ टाकलं ना काय घे. संजू, अरे तुझ्या नाताचा वाढदिवस होता, गेला नाही तू? म्हशी बांधल्यावर जातो बापू. अरे त्या म्हशीचं राहू दे, आणतो माझी मी म्हशी. आणतो मी जनावर. तू जा बघू. एकटीच सुनबाई दिसली, संतोष कुठं आहे? सुनबाई, हा, अगं संतोष कुठं आहे? मिरचीच्या रानात खाली. बर मी संजूच्या घरी चाललोय, वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. आणि हे बघ, मला उशीर होईल याला. आणि माझ्या जेवणाचं वगैरे काही करू नका, मी तिकडूनच जेवून येणार आहे. बरं बरं बापू. बापू काय रे? मी खालच्या रानात चाललोय आणि पल्लवीला बी घेऊन जातो. काय रे, एकट्याचं पाय अडकायला लागले काय? हगाय मुताय सोडलं तर तुला पडलवीच लागायला लागली. अहो हिचं बोर होतंय, तिला जातो घेऊन माझ्या बरोबर. बरं जा, पण येताना बाळवत उडून आण. बर बर. हा. ए पोरा, काय बाबू इकडे? हे बघ पोरा, बायको नुसती झोपण्यापुरतीच नसती, आरतीला बी मन असतंय, भावना असते, ती जाणून घ्यायचं शिक जरा. अहो बापू, मला काय सांगायची गरज आहे का? तुला सांगायची गरज नाही, अरे पण ही तुझा हलकटपणा जायना ना. अहो बापू, आता नवीन लग्न झालंय म्हणल्यावर घेत जावं की समजून. आता होत असतंय. बर जा निघ. बर बर. काय होईल? आजलेच मला सोडून सोडून पुढे पुढे चालायला लागले. अगं बापू मला म्हणाले बायकोला लय चिटकाय लागला म्हणून लांबच असलेलं बरं. असं होय? काय तर बापूचं मनावर घेतो. अगं तू अशी चिटकली की मला लगेच कस तरी होतंय ग. कसं होतंय? असं होतंय म्हणजे लगेच खेळ करा वाटते मला. चला की मग. खरंच म्हणते काय? चल मग. बाई माणूस होती. अगं त्याच्यात तर सगळं सुख आहे ना. मी तर कुठं मग. चल मग लवकर, आता दमच निघा ना बघ. जेवण करून लवकरी. बरं
हॅलो, कोण साहेब का? हो 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 हो. काय करा साहेब, तुम्ही तिथंच थांबा. हा, मी रिक्षा पाठवतो इथून, तुम्ही तिथंच थांबा. हो हो हो, अहो मी रिक्षा पाठवतो म्हणलं की, पाठवतो. हो हो, थांबा तुम्ही तिथंच. आले काही पाहुणे बुवा. साहेब, पैसे देऊ नका. भागवत राहा, हा पैसे नंतर देतो. हा, ठीक आहे ठीक. येऊ का मग? हा. अहो, इथं काय बघता इकडं तिकडं? ही राहण्यातला गोठा आहे. अहो, गावात भव्य इमारत बांधाय काढली. थोड्या दिवसामध्ये काम पूर्ण होतं. तुम्ही उभे कसे? या बसा बसा. 5 मिनिटात मी राळातून येतो. हे दोघ जण खाल्ल्या तुकड्यात गेलीत, त्यांना घेऊन येतो. बरं बरं, येऊ का? या. काय झालं सोन पाडायला? मला लई भूक लागली. भूक लागली? अगं खेळ झाल्यावर भूक लागत असते. एक काम करू, कोट्यावर जाऊ आणि जेवण करून येऊ. बापू बोलतीन की? अगं बाप कशाला बोलते? आता जेवून आलो आपण. अगं नाहीत काय म्हणे. चल पल्लवी, एक काम करायचं का? चालू मध्ये घ्यायचं का खेळवर? नाही, माझा मूड नाही. अगं मी आणतो ना मूड तुला. काय सेक्स चालू माणूशी बाई. अगं जरा समजून घेत जा ना. चल ना. चला. अगं आपल्याला रातचा खेळ जोरात करता येत नाही म्हणून आपण होता ते करायला लागलो. कोण आहे रे उसात? हा बापू, मीच आहे. हे पंचायत किड्या, काय करतो रे इथं उसात? ती पल्लवी म्हणली जरा थोडा आतला ऊस चारा म्हणून आलतो तिला घेऊन. आजकाल लईच तिला ऊस चारायला लागला रे. चल निघ बाहेर. हो. अगं पोरी, तुझे ते साहेब आणि मॅडम आलेत. किती वेळ झालं वाट बघतेत. चल बरं लवकर जा. चल. हा चल निघ.
चल की दी कशी आहे मस्त एकदम मस्त. चला चला घरी चल. दी जा नवऱ्याला खुश करायचं असते. दी साहेब अचानकच कसं काय येणं केलं तुम्ही? काही सांगितलं नाही काही नाही. जरा महत्वाचंच काम होतं म्हणून आलोय. मग बोला की काय आहे ते. बापू, आपल्या आश्रमात एक तुमच्याच वयाची महिला आहे. तिची पोरं बिरं सगळी बाहेर गावी असतात. कोणच लक्ष द्यायला नाही तिच्याकडे. मग काय म्हणणं आहे तुमचं? आता बापू, तुम्ही बी लय दिवसापासून एकटे राहताय, ती बी एकटीच. तुम्ही दोघांनी एकत्र आला तर काय अडचण आहे? करा. अहो साहेब, आता आमच्या गौऱ्या गेल्या मसनात. आता त्या बाई संग लग्न करू काय उपयोग आहे मला सांगा. उगं त्या बिचारीचं वाटोळं आणि माझ्या बी गळ्याला फास. अहो बापू, तिच्या बी गेल्यातच की. राहता 4-2 दिवस सुखानं. आता बघा साहेब, मला थोडा विचार करायला होईल. मला सुनबाईला विचारावं लागेल, पोराचा विचार घ्यावा लागेल, आणि मगच काय ते तुम्हाला सांगा. सुनबाईला विचारायचंय? आमच्या पोरीनं लय जीव लावला वाटतं. अहो साहेब, लय गुणाचं लेकरू आहे. हे आमचा हलकट आहे गाबडी. ती तिला त्रास देईल म्हणून त्याच्या पाठीशी सारखा मी असतोय. 5-6 महिन्याचंच लेकरू होतं हो. तेव्हाच आमच्या दारात कोणतरी टाकून गेलं. बस बस, ते काय सांगू नका. अहो त्या पोरीला माझ्यापाशी केसभर सुद्धा दुःख लागू देणार नाही, ही माझी गॅरंटी. अहो बापू, तुमचं सगळं माहिती होतं म्हणून तर तुमच्या घरात पोरगी दिली. बस करा साहेब, लय आमचं गुणगान गाऊ नका. बघा आता उशीर झालाय, थोडा आराम करू. चल. मस्त आहे, छान आहे. हो हो. बापू, गावात जाऊन येतो, सामान आणायचंय. बरोबर जावा, पण अंधार पडायच्या आत या. बर.
बापू काल रातच्याला बोललेलं जरा मनावर घ्या. साहेब जरा मग थोडा विचार करू दे. पोराला फक्त विचारायचं राहिले. पोराचा विचार घेतला की पुढलं काय ते बघू. बर बर. पल्लवी तुझा नवरा खूप रोमॅन्टिक आहे. अहो मॅडम आम्हाला इथं प्रायव्हसीच नाही जशी पाहिजे तशी. का थोडे दिवस ग, मग नंतर तुमच्या नवीन घरात गेल्यावर करा ना मस्त एन्जॉय. आलं बघा टुमटुम. हो मॅडम चला गाडी आली. यायला येतं का नाही रे? तासभर वाट बघू त्याची, नाही आले त्याच्या दुकानासमोर जाऊन बसू की. चालतंय चालतंय. आलं बघ. चाललं बघ. ऐकायला कुठं पळतो रे? कुठं पळतो म्हणजे पैसे केव्हा देणार आहे? देतो की केव्हा देणार आहे पैसे? 2 महिने झाले चुत्या पित्या समजा लागला. पैसे काय कोण लागले काय झालं रे? संत्याला पळलं संत्या मारायला ती. थांब. काय झालं रे? हे सोन्या काय झालं? हे बघ सांगते, तुला व्यवहारातलं काय माहित नाही. तू काय मध्ये पडू नको. तुला नीट मी गुढी सांगायला लागलोय. अरे ह्याला नुसतं मध्ये तर पडू दे की मग. ह्याला सांगतो मी, एका काठीच्या रट्ट्यातच मुततो बघ याला. फळा 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 फळा. तू लय उडू नको. काय झालं ते नीट सांग. तू सूर्य गप्र. अरे विचार की त्याला तू. पैसे घेतले तुम्ही यांच्याकडून. किती घेतलेत पैसे? विचार की त्याला तू. किती घेतले तर? 30,000 घेतलं होतं. कशाला घेतलं होतं? दुकानाचे सगळे पत्रे खराब झाले ते बदलण्यासाठी घेतलं त्यांच्याकडून पैसे मी. सोन्या उद्यापर्यंत मी देतो पैसे. बंड करू नको. दिवरती टाकून. हे बघ संत्या, तुझ्यामुळे मी बसायला आता. उद्या जर मला पैसे मिळाले नाही तर का नाही ह्याच्यात दारा जाऊन बसणार आहे बघ मी. माझं मी देतो. काय काळजी करू नको. तू काय पागल बिगल आहे का काय? मला पैसे मागायचे असतात ह्याच्याकडून कशाला घेतो? हे काय शान आहे म्हणजे. गाडी कुठली? काय काय करा तिकडे गाडी पाडली माझी. तिकडे जाय गाडी चला. बरं तुला वाटतंय का ते सांगत्या पैसे घेऊन देईल की देईल? नाही जर दिलं का एका काठीच्या रट्ट्यात दोघं बी आडवा करतो. चल गच्ची. उद्या बघ येईल. काय लागेल बडबड करायला तू बस. सांगत्या कुठे गेल तर इकडे तू गावात? अरे हे काय खवा आणाय गेलतो. पाहुणे आल्यात ना घरी. जामून बेत आहे का किंवा? हा जामून बनवायच्यात. मला बोले हो खायला. त्याची ह्यायला तर पिसाळीला यावं तर साहेब पाहुण्याला आणल्यात म्हणतोय तर. बापू लय वेळ झाली गावात गेली. कोणतरी लावून बघा. अगं ही लय हलकट गाबडा आहे. लवकर येऊन सांगितलं होतं त्याला. अगं पाहुण्यासाठी खवा आणायला लावला होता. पाहुणे तर गेले. आता आपणच खाट बसावं लागेल त्याला. बापून तुला बघितलं तर खवळते. बरोबर. आणि त्याच्या नको नादी लागू. माझं मी बघतो काय करायचं ते. थोडं बघू उद्या मला मारेल आणि घेऊन. नाही त्याला फक्त काय म्हणू नको तू. तेवढं बघू दिशाला. हो बापूला बोल. बर हो का? हो काय रे
आत्ता आला काय? पाहुणं जायच्या अगोदर तुला ये म्हणलं होतं. खवा आणलास का? हे काय आणला की? ठेव आता माझ्या डोक्यावर. पाहुणे तर गेले. किती वेळेस तुला जाऊन सांगितलं, रागानं सांगितलं, गोडीनं सांगितलं, पण तुझी चालच जात नाही. आता इकडे ठोवाड घेऊन बघत बसलास का? जा त्या म्हशीला बघ. बर जातो. अरे बघ, त्या म्हशी घेऊन ये. दुधाच्या इकडं आणि बाकीच्या तिकडं बांध. ठेवू काय तर? तू नाही हा बापू. इकडे पुरी. ही खवा आणलाय त्यानं. तुला जामून बनवा येतात का? मग येतात की. काय म्हणती? अरे वा वा वा. तर हे बघ, सुंदर जामून बनवायचं. जा जा. बापू साखर लय कमी आहे, त्यांना आणायला लावता का? साखर कमी आहे? अगं त्याला साखर आणायला लावल्यावर तो यायचा परवा दिवशी. आपण जामून कधी 15 दिवसांना खायचं काय? हे बघ, आजच्या दिवस राहू दे. उद्या सकाळी जातो, साखर घेऊन येतो. आपण दोघं जण मिळवून बनवू. बरं बरं. दी मग मला झोप लागली. अगं मला नाही ना झोप यायची. चला मग बाहेर. बाहेर नगर तिथं घेऊन हळूहळू उठून घेऊन येडं वाजता उठून. देहाना केल्याशिवाय नाही मला झोप लागली. रात्रीचा खेळ लय महत्वाचा आहे गं. दी दी दोन शेअर झाले की संध्याकडे जाणार आहे. शर्टाचा नंतर बघ, आधी पैशाच बघ. लवकर चल, लवकर आलो. दी आम्ही थांबतो इथं. जा पटकन पैसे घेऊन याचा. बरोबर. अय गाडी राहू दे इथं, जा चलत. बरोबर. आज ह्यानं पैसे तर नाही देऊ दे. ह्याला दाखवतो माझा हिसका काय असेल ती. हे बाबा बस शांत. काय झालं रे? आली ती. ह्याच्या आईला ह्याच्या
आता मी बापूला बोलतो. हां बापू, आता आपल्या जालबानं पैसे घेतले होते त्या सोन्याकडून. आता लईच परेशान करायला लागले. तो का महाग चालय त्याचे. मग माझ्याकडे आहेत फोन पेला, देऊन टाकू का त्याला? देईन ना नंतर. का रे नालाय का, कशाला ते फालताड माणसाकडून पैसे घेतलेस? आमच्याकडे यायचं होतंच ना, दिले नसतं का तुला पैसे? ती बोकांडी बसायल्यावर पुन्हा आमच्याकडे आलास होय? जाऊ त्या, नका खवळ, आता चूक झाली त्याच्याकडून. ठीक आहे दीदी, काय ती फोन काय का असतंय फोनमध्ये पाठवायचं ते दे टाकून. जा जा. त्याचा फोन पे नंबर आहे का? नाही ना, स्कॅनर आहे. स्कॅनर आहे का? किती करायचे? 30,000. परत त्याकडून पैसे घेऊ नका हो. नाही ना. गेले जा. बरोबर. बापू आडवा टाका इकडे आडवा. आले तर बघ तुझ्या फोन पेला पैसे. आता पैसे मागाय ना, तुझं कसं टोंगड तोडतो बघ. अय आता आले ना पैसे, कशाला नादाला लागायचे ह्याच्या. चल जावा जावा, अशी लय बघितली ती. थोडा वडा बापू तिकडे पलीकडे. ए पोरा, बायांना म्हणावं ओलं सोयाबीन खाली टाका आणि वाळलं इथं वरी टाका म्हणावं. जा बरं पटदिशी राहणार, बायनी किती काढले ती बघ. बरं जातो बापू. ए पोरा, अरे मला ग्लासवर पाणी आणून दे. बरं आणतो. बापू आहे की बाहेर? बापू आहे. नाही नाही नाही, जावा, मला लई काम पडले. घेतला नाही नाही दादा. तुला ना का रे, आतापर्यंत एखादी हिरशी इंधून झाली असती. ग्लासवर पाण्याला इतका वेळ लागतोय तुला? अहो बापू पल्लवी जाळ्या काढत होती, मग थोड्या जाळ्या काढू लागलो तिला. जाळ्या काढीत होताच का तिला जाळ्यात गुतवीत होताच? नालाय कुठला. आणि इकडं आणि जा तिकडे शेतामध्ये बघ काय काय झाले ते.
वरवर शियापारल्यावर करायला लागलाय. एक सांगितलं की दुसरंच करतो. हल्लकट कुठला. संजो आरती ठेवू पाठी खाली. ही पान कर. बापू त्या साहेबाच्या मनावर घेतलं का नाही तुम्ही? नाही बाबा घेतलं मनावर. अरे कशाला म्हातारपणी कटकट लावून घ्यायची. बापू घ्या करून तेवढाच कमराचा व्यायाम होईल. हा लागला वाळल्या नारळावर पाणी वाटायला. तू निघ बरं इथून. बापू आमचं काय तुम्हाला पटणारच नाही. द्या तुला. आता काय करतो त्या हाण्याला जरा व्यवस्थित धू. बर धुतो. काल गाळानं मरणाचा भरलाय तो. धुतो. अगं बापू नाही तोपर्यंत चल ना वाट्यात घेऊ आपलं ऊर. मारून फेकी नाही वल्ले कपडे तुमच्या तोंडावर. तुला शेतात आवडत आहे ना, चल ना वसात जाऊ. कुठ्या खावीतून तुम्ही रानात चल आणि उसात चल. लयच आजू शाहूपणा दाखवायला लागली. बसा. हा माझा तू संध्याकाळी ये जवळ मग तुला सांगतो. संतोष काय बापू काय करतो तिथं? अहो काय नाही बापू, बसलो होतो तिच्यापाशी. अरे सोयाबीन काढायची झाली, मग रानात जावं. मागं कुठं काडी कुडी काय राहिली ती बघावी, ती गोळा करून इकडं आणावी. ते सोडलं इथं बायकोच्या बगलात बसतोय. अरे शेतातली कामं काय बायकोच्या बगलात बसून होत असतात काय? अहो बापू तिचे कपडे झाले का, आम्ही दोघं बी खाली जाणार होतो. आता तू एक काम करीत जा. बायको धुणं धुवायला लागली, स्वयंपाक करायला लागली, हागाय मुताई निघाली, तिच्या काकरच बसायचं, उतरायचंच नाही खाली. अहो बापू एकाला दुसरं असल्यावर काम जास्त नाही का होत. तुझं काय काम असतंय ते मला माहित आहे की. एवढा मोठा कोटा पुराणा तुला, पत्र्याचं शेड पुराणा तुला, रातच कुठं घेऊन जातो रे पोरीला? अहो बापू आमच्या उशाला झोपल्यासारखं तुम्ही झोपतात. आम्हाला येते का मोकळ्या मना रातचा खेळ खेळायला? मग आता आम्ही बाहेर जावं नाही तर कुठं जावं? मग लय पुढचं बोल नको, पालता घालूनच कचकचा तुडील. अरे त्या पोरीचा तरी विचार कर. तीच म्हणते बाहेर चल म्हणून. पोरीचं जर नाव घेतलंच बुटन तोड एकच करीन तुझं. आहे का? चल चल थाऊ राहणार. जातो जातो. हलकट कुठलं सांगितलेलं कळतच नाही याला. पोरी ओ बापू, कपडे धुवायचे आले की घरी? त्याच्याकडे जाऊ बिऊ नको. नाही नाही जात बापू. मी साखर आणली, आपण जामून बनवू. एवढं झालं की येतेच बापू. ये माय लवकर. हो बघ आपलं
बापूला झोपू दे. झोपली असतील ते आता. थांब थोडं. तिथं वरती बघ. थांब ना थोड्या वेळ. संतोष बघ तुला म्हणलं होतं ना बापू जागी इथे. काय बापू बाहेर ये जरा. काय बापू? रायबा माहित आहे का तुला? हा माहित आहे की. त्याच्या 2 खोल्या भाड्याने घेतली. आत्ता तुम्ही दोघांनी झोपाय तिथं जायचंय. अहो बापू पण तुम्हाला इथं एकटं टाकून. अरे असा बी मी एकटाच आहे की. रातभर तुम्ही दोघं जाता रानाने आणि पहाटे येता घरला. म्हणून तर मी रूम भाड्याने केली. आपलं बांधकाम होईस तर तुम्ही दोघांनी तिथं थांबायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं, सकाळी लवकर यायचं, नाहीतर रात बी तिकडं आणि दिवस बी तिकडंच. म्हातारा मरायचं इथं उपाशी. अरे काय एकमेकाची तोंड बघायला तुम्ही. निघा निघा लवकर निघा.